माजी आमदार प्रमोद जठारांविरोधात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नारायण राणेंची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याचा वैभव नाईक यांनी आरोप केला। महाराष्ट्रात मुख्यमंत्री विरोधात शिवसेना हा वाद सध्या चांगलाच पेटलेला आहे। या वादावर सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झालेत। कणकवली शहरामध्ये अधिकारी आणि पोलिसांची फौज पाहायला मिळते। नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला 2 दिवस ब्रेक लागला होता। आता राणेंनी काल पत्रकार परिषद घेत पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार असल्याचं म्हटलंय। मात्र सिंधुदुर्गात संचारबंदी लागू असल्याने जर रॅली काढली तर नियमानुसार कारवाई केली जाण्याचा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय। त्यामुळे आता राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचं काय होणार हे बघावं लागणार आहे। राणे नियम झुगारत रॅली काढणार की नाही हे लवकरच कळेल।